तुम्हाला बोललोय का तुम्हाला बोललोय का तुम्हाला बोललोय का त्या उमेदवार आहेत तुम्हाला भांडतच नाही तुम्ही बोलूच नका मध्यस्थी मी कशाला काय बोलते आमचा हात ऑब्जेक्शन आहे आमचा हात ऑब्जेक्शन आहे प्रशासन अशा चिठ्ठ्या घेऊन आत घालवत आहे जनतेला आणि त्यांना सांगतायत की या चिन्हासमोरून बटन दाबून मतदान करा तर हा लोकशाहीचा खून आहे आणि सगळं पोलीस प्रशासन समोरच्या पक्षाला मॅनेज आहे समोरच्या पक्षाला मॅनेज आहे त्यांनी आतमधनं खोकारून ठेवले ही चिठ्ठ्या बाहेर किती ठेवायचं मला काय माहिती आठ लोकांनी मला तर काय माहिती प्रॉब्लेम काय आम्हाला हे बदलून नाही ते होईल बदलून मिळेल पण ते जाणार काय तुम्ही काय घडलं इथं सकाळी 9 वाजल्यापासून आमचे जे इथले लोक सांगत आहेत की इथं मशीनच्या जे बटन आहेत त्याच्यावरती खुणा केलेल्या आहेत आणि बाहेरून बीजेपीचे लोक सांगत आहेत की खुणा केलेल्या बटनावरती जाऊन मतदान करा त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे पण इथं कुठलाही आम्हाला प्रशासनाकडून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही मग आम्ही इथं येऊन बूथवरती आम्ही विचारपूस केली तरी आम्हाला अरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः चिठ्ठ्या आत देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठेतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटतंय आणि कुठेतरी लोकांनी याचा विचार करावा मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही अक्षरशः काळ्या पेनाने एका मशीनवर काळ्या पेनाने 2 टिपके मारलेत आणि एका मशीनवर निळ्या शाईने 1 टिपके मारले अगोदर इथं सांगितलं जाते की 1 क्रमांकाच्या खोलीमध्ये 1 नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि 2 नंबर मध्ये 2 टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जाते स्वतः आणि जे इथले प्रमुख आहेत त्यांनी हे मान्य देखील केले की हे टिपके तिथं आहेत म्हणून तरी देखील प्रशासनाकडून कुठलंच सहकार्य आम्हाला भेटत नाही कुठेतरी हा लोकशाहीचा खून आहे समोरचे जे सत्ताधारी आहेत ते प्रशासनाला हाताशी धरून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करत आहेत ते कमळ चिन्हावरती केलेले आहेत त्यांनी सांगतायत की याच्यावरती जाऊन बटन दाबा मग स्वतःची मतं हे करण्यासाठी केलेत मत चोरीसाठी केले